आडगाव गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई। एमडी मेफेड्रॉनसह 22,40,000चा मुद्देमाल जप्त। नाशिक शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्री व सेवनावर आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एक मोठी कारवाई करत एमडी मेफेड्रॉन या प्रतिबंधित अंमली पदार्थासह एकूण 22,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार शहरात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। त्याअंतर्गत पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले होते। दिनांक 28 मे 2026 रोजी पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ NMH15 GS 4597 या वाहनातून काही इसम एमडी मेफेड्रॉन विक्रीसाठी शिवशक्ती पेट्रोल पंप ओढा गाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचला। संशयित वाहन दिसताच आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी आहेर, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर, सुमित शिंदे, मनोज मोरे, दीपक भुजबळ, रवींद्र लिलके, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला। पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करत माडसांगवी टोल नाक्याजवळ त्यांना अडवून ताब्यात घेतले। पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। संशयितांची व वाहनाची झडती घेतली असता स्कॉर्पिओच्या डॅशबोर्डमध्ये 6.5 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी 6.5 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन, स्कॉर्पिओ N वाहन आणि सॅमसंग Z फोल्ड मोबाईल असा एकूण 22,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती मोनिका राऊत, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेश पाटील, पोलीस निरीक्षक शिवाजी आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, किशोर कुवर, शिंदे पोलीस हवालदार, दादासाहेब वाघ, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, श्रीकांत महाजन, पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, दीपक भुजबळ, मनोज मोरे, रवींद्र लिलके, प्रीतम बोराटे, कुणाल राऊत, सचिन सानप, मपोवा वैशाली बच्चाव अशांनी यशस्वीरित्या केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख करीत आहेत। नाशिक पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील गुन्हेगारीवर अंकुश बसण्यास मदत होणार आहे। दिनांक 28/5/2026 रोजी आमच्या तपास पथकाचे पोलीस हवालदार दादासाहेब वाघ यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की एक स्कॉर्पिओ गाडी, त्यामध्ये 2-3 इसम असून ते MD चा वापर करत आहेत। अशा मिळालेल्या माहितीवरून आम्ही सदरची माहिती वरिष्ठांना कळवून आमच्या पोलीस स्टेशनचे क्राईम PI श्री आहिरे साहेब, त्यांच्यासोबत तपास पथकाचे PSI पंचमुख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार पेंढारकर, सुमित शिंदे, मनोज मोरे, भुजबळ, लिलके, बोराटे आणि कुणाल राऊत अशा स्टाफ सदरच्या रेड कामी रवाना केला। दिनांक 29/5/2026 रात्री 12:05 सदरचं वाहन हे माडसांगवी टोल नाक्याजवळ संशयितरित्या मिळून आलं। त्याला आमच्या तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी अतिशय फिल्मी स्टाईल पकडलेला आहे आणि जेव्हा त्यांची झडती घेतली त्यामध्ये 3 इसम होते आणि त्या 3 इसमांची नावे सुदाम सोनवणे, विशाल शिंदे आणि विवेक खालकर, आणि या लोकांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 6.5 ग्रॅम मॅफेड्रॉन म्हणजे MD मिळून आलं। यावरून घटनास्थळावर जप्तीची कारवाई करून पोलीस स्टेशनला आणून या तिघांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच या गुन्ह्यामध्ये मॅफेड्रॉन 6.5 ग्रॅम मॅफेड्रॉन, त्यासोबत स्कॉर्पिओ गाडी आणि एक सॅमसंग कंपनीचा Z फोल्डचा फोन असा एकूण 22,40,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख करत आहेत। या गुन्ह्यामध्ये
जो मुख्य आरोपी आहे सुदाम सोनवणे याच्यावर निफाड तालुक्यामध्ये सायखेडा पोलीस स्टेशनला यापूर्वीचे 3-4 गुन्हे दाखल आहेत. याबाबत जास्त माहिती घेऊन सदरचा माल कुठून आणला वगैरेचा तपास पोलीस कोठडी रिमांड घेऊन चालू आहे.